लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला एक प्रेस कॉन्फरन्स घेत निवडणूक आयोगावरती अनेक गंभीर आरोप केले। देशातल्या निवडणुका चोरल्या जात आहेत, भाजप आयोगाच्या मदतीने निवडणुका प्रभावित करत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले। हे आरोप करताना त्यांनी अनेक पुरावेही सादर केले। राहुल गांधी यांनी बँगलोर सेंट्रल लोकसभा मतदारसंघातल्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं। या मतदारसंघामध्ये मतचोरी झाली आहे हे त्यांनी पुराव्यानिशी दाखवलं। या मुद्द्यावरून सध्या काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झालाय। राहुल गांधी यांनी आरोपांची राळ उठवल्यानंतर यावर आता निवडणूक आयोगाकडूनही उत्तर आलंय। राहुल गांधी यांना रविवारी 10 ऑगस्टला कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाकडून एक नोटीस पाठवण्यात आली आहे। या नोटीसमध्ये आयोगानं राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी केलेल्या आरोपांचं समर्थन करणारे कागदपत्र मागितलेत। या सगळ्यामुळे आता राजकारण चांगलंच तापलंय। या नोटीसमुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार असं बोललं जात असतानाच ही नोटीस पाठवून निवडणूक आयोग स्वतःच तोंडावर आपटल्याच्याही चर्चा होत आहेत। राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय? आयोगानं राहुल गांधींनी दिलेल्या कोणत्या पुराव्यांवरती आक्षेप घेतलाय, पण यामुळे आयोगानं आपल्याच पायावरती धोंडा कसा मारून घेतलाय, सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये नक्की काय म्हटलंय ते बघूया। कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही अंबू कुमार यांनी 10 ऑगस्टला लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली। या नोटीशीमध्ये आयोगानं राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांचं समर्थन करणारे कागदपत्र सादर करावेत असं म्हटलंय। निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे तो राहुल गांधी यांनी केलेल्या एका आरोपावरती। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला होता की शकून राणी नावाच्या महिलेनं गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 2 वेळा मतदान केलं। हा आयोगाचा डेटा आहे। या ओळखपत्रावरती 2दा मतदान झालं आहे, त्यावर मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांची टीका आहे असं राहुल गांधी यांनी दाखवलं होतं। राहुल गांधी यांच्या याच आरोपावरती निवडणूक आयोगानं आक्षेप घेत त्यांना नोटीस पाठवली आहे। आता आयोगानं राहुल गांधी यांना पाठवलेल्या नोटीशीमध्ये काय म्हटलं आहे ते बघूया। निवडणूक आयोगानं नोटीशीमध्ये राहुल गांधींना उद्देशून म्हटलंय की तुम्ही म्हणताय की शकून राणीनं 2दा मतदान केलं, तुम्ही म्हटलं की ओळखपत्रावरून 2दा मतदान झाल्याचं दिसून येतं, यावरचा टिक मार्क मतदान केंद्र अधिकाऱ्याचा आहे, पण आम्ही चौकशी केली असता शकून राणीनं सांगितलंय की तिनं 2दा नाही तर एकदाच मतदान केलं। आम्ही केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये असं दिसून आलंय की तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेलं कागदपत्र हे मतदान अधिकाऱ्यानं टिक केलेलं कागदपत्र नाही, म्हणून तुम्हाला विनंती आहे की ज्या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही म्हणताय की शकून राणी किंवा इतर कुणीही 2दा मतदान केलं ती कागदपत्र आम्हाला द्या, जेणेकरून आम्हाला सविस्तर चौकशी करता येईल असं आयोगानं म्हटलंय। आता कर्नाटकच्या निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना पाठवलेल्या या नोटीशीवरून राजकारणही तापलंय। या नोटीशीमुळे आयोगच गणला असं आता बोललं जातंय, पण ते कसं ते बघूया। मुळात राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगावरती आरोप करताना एकूण 5 प्रकारे मतचोरी होते असं म्हटलं होतं। यातल्या एका आरोपाबाबत बोलताना त्यांनी शकून राणीचं उदाहरण दिलं होतं, पण आता निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना पाठवलेल्या नोटीशीमध्ये फक्त या एका आरोपावर स्पष्टीकरण मागितलंय। राहुल गांधी यांनी केलेल्या अन्य 4 आरोपांवरती निवडणूक आयोग काहीही बोललेला नाही। आयोगानं पाठवलेल्या नोटीशीमध्ये या आरोपांवरती आक्षेप घेण्यात आलेला नाही, म्हणजे एक प्रकारे आयोगाला राहुल गांधी यांनी केलेले हे आरोप मान्य आहेत का असं आता विचारलं जातंय। ज्याप्रमाणे आयोगानं राहुल गांधी यांच्या एकच व्यक्ती 2 वेळा मतदान करते या आरोपावरती आक्षेप घेतला, त्याप्रमाणे आयोग त्यांच्या अन्य आरोपांवरती का बोलत नाही असा सवाल आता विचारला जातोय। राहुल गांधींना ही नोटीस पाठवल्यानं उलट निवडणूक आयोगाविरुद्धचं नरेटिव्ह आणखी स्ट्रॉंग बनलं असल्याचं आता बोललं जातंय। राहुल गांधी यांना फक्त कर्नाटकच्याच निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे असं नाही, कर्नाटक सोबतच त्यांना महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं ही नोटीस पाठवली आहे। राहुल गांधी यांनी 10 दिवसांच्या आत शपथपत्रासह आपल्या आरोपांचे पुरावे सादर करावे असे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत। राहुल गांधी यांच्या या आरोपांबाबत निवडणूक आयोगानं त्यांना आधीच पत्र पाठवलं होतं, याची आठवण आता महाराष्ट्र निवडणूक आयोगानं करून दिली आहे। राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला निवडणूक आयोगावरती केलेल्या आरोपांनंतर पुढच्याच दिवशी आयोगानं त्यांना एक पत्र लिहून या सगळ्या आरोपांचं एक निवेदन स्वाक्षरी करून निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष पाठवावं असं म्हटलं होतं। राहुल गांधी यांना ज्या मतदारांनी फ्रॉड केला आहे असं वाटतंय त्यांची नावं आणि सिरियल नंबर आयोगाला द्यावीत असं आयोगानं म्हटलं होतं। आता समजा राहुल गांधी आयोगाला हे निवेदन देण्यामध्ये अपयशी ठरले किंवा त्यांचे हे आरोप चुकीचे निघाले तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते। निवडणूक आयोगावरती खोटे आरोप करण्यावरून राहुल गांधी यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम 227 अंतर्गत 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो, म्हणजेच
समजा राहुल गांधींचे हे आरोप चुकीचे निघाले तर त्यांच्यावरती तुरुंगात जाण्याची वेळ सुद्धा येऊ शकते। तसं बघितलं तर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही विरोधकांनी ईव्हीएम मशीनवरून आयोगावरती आरोप केले आहेत। ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप खुद्द राहुल गांधी यांनी केलाय, पण यापूर्वीच्या सर्व आरोपांना आयोगानं उत्तरे दिली आहेत। विरोधकांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावं असं चॅलेंजही आयोगानं दिलं होतं, पण यावेळी आयोगानं राहुल गांधींच्या आरोपांवरती थेट कारवाईचा स्टँड घेतला। त्यामुळे आता यात आयोगच तोंडघशी पडतं की काय असं बोललं जातंय। तसंच कर्नाटक निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना जे पत्र पाठवलं ती नोटीस नाही असंही म्हटलं जातंय। मुळात नोटीस त्याला म्हणतात ज्याला एखादे पुरावे अमुक दिवसात आम्हाला द्या, अन्यथा तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं नमूद केलेलं असतं। पण कर्नाटक निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटिशीमध्ये कुठल्याही वेळेची मर्यादा घालून देण्यात आलेली नाही, त्यामुळं ही नोटीसच नाही असंही आता बोललं जातंय, ज्यामुळं निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय। सध्या तरी राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती केलेल्या आरोपांमुळे वातावरण चांगलंच तापलंय। आयोगाच्या विरोधामध्ये सोमवारी सकाळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संसद भवनाबाहेर मोठं आंदोलन केलं। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या मुद्द्यावरून विरोधक आणखी आक्रमक होतील अशी चिन्ह आहेत। आता निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना पाठवलेल्या नोटिशीला ते काय उत्तर देतील किंवा निवडणूक आयोग त्यांच्यावरती पुढे कोणती कारवाई करणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल्ड बीडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।